नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. मी उमाजी खाडे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, जो TETमध्ये तुम्हाला 30 पैकी कमीत कमी 25 मार्क तरी देऊन जाणारा व्हिडिओ आहे. यामध्ये मी सर्वच्या सर्व मराठी व्याकरणातले सर्व टॉपिक कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर ज्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 वेगवेगळी घटक आहेत. त्या प्रत्येक घटकावर मी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी चॅनलला एकदा आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर लागलीच बघा पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात पारंपरिक स्वरूपामध्ये? तर ते मानले जातात 48. ठीक आहे, या ठिकाणी एक मुख्य असा शब्द वापरला आहे, यामुळं आपण 48 म्हणू. आणि जर मुख्य हा शब्द जर नाही आला, मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत असा प्रश्न विचारला, तर मग त्याचं उत्तर काय येणार आहे? 50 येणार आहे. कारण की त्यामध्ये इंग्लिशमधले 2 त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणता वर्ण हा स्वरादी आहे? तर हा स्वरादी आहे, कारण की आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, या वर्णाला कोणत्या प्रकारचा वर्ण म्हणतात? तर याला स्वतंत्र प्रकारचा वर्ण असं म्हणतात, कारण की तो स्वतंत्र आहे. त्यानंतर मराठी वर्णमालेत क्ष आणि ज्ञ यांना काय मानले जाते? यांना विशेष संयुक्त व्यंजन मानले जाते, कारण की हे 2 वेगवेगळ्या व्यंजनापासून आणि एका स्वरापासून बनलेलं आहे. त्यानंतर बघा 5वा प्रश्न, खालीलपैकी उष्मे म्हणजेच घर्षक वर्ण कोणते आहेत? तर त्याचं उत्तर आहे श, श आणि स. हे काय आहेत? उष्मे आहेत किंवा घर्षक आहेत, घर्षक वर्ण आहेत. पुढचा प्रश्न, सूर्य अधिक उदय या शब्दांची संधी काय होईल? तर याची संधी जी आहे ही होईल सूर्योदय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सतमती या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर त्याच्यापासून काय तयार होईल? सन्मती हा शब्द तयार होईल. त्यानंतर कवी अधिक ईश्वर या शब्दाची संधी काय आहे? तर कवीश्वर ही त्या शब्दाची संधी आहे, कारण की या ठिकाणची जी वेलांटी आहे ती दुसरी तयार होत असते त्या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रश्न 9वा आहे, दु अधिक काळ या विसर्गाची संधी काय होईल? तर या विसर्गाची संधी होईल दुष्काळ. प्रश्न 10वा, निश्चय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? नि अधिक चय हा जो ब क्रमांकाचा पर्याय हा योग्य त्याचं उत्तर आहे. निश्चयची जी संधी विग्रह जी आहे ती काय? नि अधिक चय आहे. यानंतर शब्दांच्या जाती या टॉपिकवर आपण प्रश्न विचारणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला भविष्यामध्ये येणारे व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? कीर्ती, वात्सल्य, नदी, शौर्य. तर नदी हे भाववाचक नाम नाही, नदी हे सामान्य नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, कापड हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर कापड हे सामान्य नाम आहे, कारण की सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम असे 2 प्रकार पडतात. त्यामधला जो पदार्थवाचक नाम आहे त्यामध्ये कापड येतं, म्हणून सामान्य नामाचा हा प्रकार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न जर असा डीपमध्ये विचारला असता, त्यांनी असं जर म्हटलं असतं तर पदार्थवाचक नाम कोणतं आहे, तर मग त्याचं उत्तर आलं असतं कापड. ठीक आहे, असंही त्याचं उत्तर सामान्य नाम आहे. ठीक आहे. प्रश्न 13वा, हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर हिमालय हे विशेष नाम या प्रकारचे नाम आहे, कारण की त्याच्यामधून एका विशिष्ट डोंगराचा आपल्याला बोध होतो. हिमालय म्हणल्याच्या नंतर दक्षिण भारताची आठवण येत नाही, तर आपल्याला उत्तर जम्मू काश्मीरमधला हिमालय आपल्याला पाहायला किंवा दिसायला लागतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 14वा, खालील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. सुंदर, सौंदर्य, नंदन, मुलगा. सुंदर हे विशेषण आहे, नंदन हे विशेषण आहे, मुलगा हे नाम आहे, तर सौंदर्य हे काय आहे? सौंदर्य हे विशेषण आहे, भाववाचक नाम आहे. म्हणजे सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेलं
आहे. प्रश्न 15वा, वर्ग हे कोणत्या प्रकारचे नाम मानले जाते? समुदायवाचक सामान्य नाम, तर समुदायवाचक सामान्य नाम मानलं जातं. कारण की समूहवाचक असंही आपण त्याला म्हणू शकतो. इथं त्यांनी समुदायवाचक असं गृहीत धरलेलं आहे, ते तुम्ही समजून घ्या. शब्दांच्या जाती सर्वनाम यावर आधारित आता आपण काही प्रश्न पाहणार आहोत. मराठीत मूळ सर्वनामे एकूण किती आहेत? तर किती आहेत? 9 आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? हा, हे दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारात येऊ शकते? तर पुरुषवाचक व आत्मवाचक या 2 प्रकारामध्ये ते येऊ शकते. त्यानंतर बघा 19वा प्रश्न आहे, जो जे वांछील तो ते लाहो या वाक्यातील जो तो कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? संबंधी व दर्शक सर्वनामे आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील कोणी हे कोणते सर्वनाम आहे? अनिश्चित सर्वनाम आहे, कारण त्याच्यातून काही निश्चित होताना दिसत नाही. आता शब्दांच्या जातीमधलं विशेषण या टॉपिकवर आपण काही 5 प्रश्न पाहणार आहोत. काळा घोडा यातील काळा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर गुण विशेषण आहे, कारण त्याच्यामधून गुण दिसत आहे. दशपट हे कोणत्या प्रकारच्या संख्या विशेषणाचे उदाहरण आहे? तर आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण आहे. प्रश्न 23वा, माझे पुस्तक यातील माझे हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? सार्वनामिक विशेषण आहे. पुढचा प्रश्न 24वा, खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषण ओळखा. तर 5वा हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. त्यानंतर बोलकी बाहुली यातील बोलकी हे कोणते विशेषण आहे? तर हे धातुसाधित विशेषण आहे, कारण बोल या धातूपासून ते तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न, शब्दांच्या जाती क्रियापद या घटकावर आधारित आहे. पक्षाने हवेत उडान केले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर प्रकार कोणता आहे? सकर्मक क्रियापद आहे. यानंतर 27वा प्रश्न, मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर हे शक्य क्रियापदाचा प्रकार आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला काही शक्यता दिसत आहे किंवा कॅपॅसिटी जाणवत आहे, क्षमता जाणवत आहे. आई मुलाला हसविते या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? प्रयोजक क्रियापद आहे. कोणते आहे? प्रयोजक क्रियापद आहे. प्रश्न 29वा, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील उजाडले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? भावकर्तृक म्हणजेच अकर्तृक क्रियापद आहे. त्यामधून एक भाव व्यक्त होत आहे. तो खेळू लागला या वाक्यातील खेळू लागला हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर ते संयुक्त क्रियापद आहे. तो खेळू लागला संयुक्त क्रियापद आहे. त्यानंतर शब्दांच्या जातीमध्ये क्रियाविशेषण अव्ययावरचे काही प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. तो हळूहळू चालतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर हळूहळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, येथे तिथे खाली वर हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहेत? तर हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत. प्रश्न 33वा, मी अनेकदा सांगून पाहिले या वाक्यातील अनेकदा हे कोणत्या क्रियाविशेषण आहे? तर हे कोणते क्रियाविशेषण आहे? कालवाचक म्हणजेच आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न 34वा, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण कोणते? तर पटपट हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. त्यामध्ये रीत दिसत आहे आपल्याला कसं आहे, तर पटपट आहे. तो नक्की येईल या वाक्यातील नक्की हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? निश्चयार्थक क्रियाविशेषण आहे. त्यानंतर जे प्रश्न आहे ते शब्दयोगी अव्यय या शेवटच्या केवळ प्रयोगी अव्यय दिले नाही, यांनी डायरेक्ट शब्दयोगी अव्यय दिले. तर आपण पाहू, आणखी समोर असेल. टेबलाखाली पुस्तक पडले आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. तर टेबलाखाली पुस्तक पडले आहे, खाली हे जे आहे हे शब्दयोगी अव्यय आहे, कारण की ते नामाला लागून आलेले आहे.
शब्दयोगी अव्यय सामान्यतः कोणाला जोडून येतात? तर नामांना किंवा सर्वनामांना ते जोडून येत असतात. त्यानंतर प्रश्न 38वा, तुझ्याशिवाय मी जाणार नाही या वाक्यातील शिवाय हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? तर व्यतिरेक वाचक या प्रकारचे हे शब्दयोगी अव्यय आहे. ज्ञानापेक्षा मान मोठा या वाक्यातील पेक्षा हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? तर तुलना वाचक शब्दयोगी अव्यय आहे. तुझ्या ज्ञानापेक्षा. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. माणूसही हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 9वा. प्रश्न म्हणजे घटक क्रमांक 9 आहे, उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय पाहत असताना 41वा प्रश्न, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि हे कोणते अव्यय आहे? तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ समोर घेऊन जात आहोत. त्याआधी मी तुमच्या सर्वांना अशी रिक्वेस्ट करतो की व्हिडिओला एक लाईक द्या. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि माझ्या मेहनतीला थोडासा तुम्हाला नमस्कार करावासा वाटत असेल तर कृपया मला एक लाईक द्या आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तशी अडचण लिहा. ठीक आहे. मी पुन्हा काही व्हिडिओ घेऊन येणारच आहे. 41वा प्रश्न झाला. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण 42. असे आपल्याला एकूण 100 प्रश्न घेऊन जायचे आहेत आणि व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी तुमची चांगली उजळणी होईल या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. व्हिडिओला स्किप करू नका. प्रश्न 42वा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील परी हे कोणते अव्यय आहे? तर हे न्यूनत्व बोधक शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आहे. प्रश्न 43वा, तू येशील की मी येऊ या वाक्यातील की हे कोणते अव्यय आहे? तर विकल्प बोधक अव्यय आहे. त्याला ताप आला होता म्हणून तो शाळेत गेला नाही. म्हणून हे कोणते अव्यय आहे? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आहे. 45वा प्रश्न, रोहितने उत्तम फलंदाजी केली कारण त्याला सामना जिंकायचा होता. कारण हे कोणते अव्यय आहे? कारण बोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढचा प्रश्न जो आहे केवळ प्रयोगी अव्ययावर आधारित आहे. 46वा प्रश्न, अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील अरे रे हे कोणते अव्यय आहे? तर हे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. आधी म्हणायचं केवळ प्रयोगी आहे, ते ऑप्शनमध्ये नसेल तर मग काय आहे? ते जे दिलंय ते आहे. त्याचा प्रकार आपल्या लक्षात आला पाहिजे. शाबास, उत्तम कामगिरी केलीस या वाक्यातील शाबास हे कोणते अव्यय आहे? तर हे प्रशंसा दर्शक शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न 48वा, शी काय हा कचरा या वाक्यातील शी हे कोणते अव्यय आहे? तर तिरस्कार दर्शक किंवा धिक्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. आ हा 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 काय सुंदर देखावा आहे या वाक्यातील आ हा हा हे कोणते अव्यय आहे? तर हे हर्षदर्शक काय म्हणतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न 50वा प्रश्न, छठ मला असले काही सांगू नकोस ह्या वाक्यातील छठ हे कोणते अव्यय आहे? तर हे आहे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. 50 प्रश्न पूर्ण झालेत. अजून 50 प्रश्न बाकी आहेत. 50 प्रश्न पूर्ण झाले म्हणून सेलिब्रेशन करू आपण एक लाईक देऊन. ठीक आहे. आणि आता पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. पुढचा प्रश्न जो आहे तो विभक्ती आणि कारकार्थ या घटकावर आधारित आहे. म्हणून आपण पुढचे प्रश्न काय असतील ते लागलीच पाहू आणि सराव करूता. मुलाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे? तर तृतीया लागला आहे. तृतीया विभक्तीचे जे कारक प्रत्यय आहेत ते आहेत नेशी, निहीशी. म्हणून या ठिकाणी ने हे काय आहे? तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्यानंतर 52वा प्रश्न, पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता असतो? तर अपादान हे त्याचा कारकार्थ असतो. प्रश्न 53वा, प्रश्न 53, रामाने रावणाला मारले या वाक्यातील रावणाला या शब्दाची विभक्ती कोणती?
तर ती आहे द्वितीया. सलाते, सलानाते, ला ही या ठिकाणी काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे. प्रश्न 54वा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत? तय्या, तय्या हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. ठीक आहे. त्यानंतर 55वा प्रश्न क्रमांक 55, गुरुजींनी मुलाला गणित शिकवले या वाक्यातील मुलाला हे कोणते कर्म आहे व त्याचा कारकार्थ काय आहे? हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि त्याचा कारकार्थ जो आहे संप्रदान आहे. त्यानंतर प्रयोग 12 क्रमांकाचा जो घटक आहे प्रयोगवर आता आपल्याला पाहायचं आहे. रामा आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोग. त्यानंतर प्रश्न 57वा, शिक्षकांनी मुलाला शिकवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर यामध्ये आहे भावे प्रयोग. पुढचा प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 आहे, रामाने सुबक चित्र काढले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर प्रधान कर्तृक कर्मणी हा या प्रकार आहे याचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59, तिच्याने आता चालवते हा कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? तर हा आहे शक्य कर्मणी प्रकारचा प्रयोग. त्यानंतर 60वा प्रश्न, सरकारी अधिकाऱ्याकडून चोर पकडला गेला हा कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? तर नवीन कर्मणी आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशच्या प्रकारचे वाक्य पाहायला मिळतात. सरकारी अधिकाऱ्याकडून बाय आपण जे करतो ते त्या प्रकारचं वाक्य या ठिकाणी असतं. तर यानंतर आहे समासावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न 61वा, प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. तर तो आहे अव्ययीभाव समास, कारण की याला प्रति, यथा या प्रकारचे प्रत्यय लागलेले असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 62वा, महाराष्ट्र महान असे राष्ट्र हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर हा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, आई वडील या शब्दाचा समास कोणता आहे? तर इतरेतर द्वंद्व हा या प्रकारचा आई वडील हा शब्द जो आहे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. 64वा प्रश्न, गजानन ज्याचे आनन गजासारखे आहे किंवा गजासारखे आहे तो या शब्दाचा समास कोणता? तर हा समास आहे बहुविरी समास आहे. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न जो आहे, त्रिभुवन या शब्दाचा समास ओळखा. तर द्विगु समास आहे, कारण की यामध्ये जेव्हा अशी संख्या आपल्याला दिसायला लागते ते द्विगु समास असतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. काळ आणि काळाचे प्रकार यावर अवलंबून आहे. काळ आणि काळाचे प्रकार. तर बघा, तो दररोज अभ्यास करतो या वाक्यातील काळ ओळखा. तर साधा वर्तमान काळ आहे याच्यामध्ये. तो दररोज अभ्यास करतो, फक्त याच्यामध्ये एक त्याची रीत सांगितलेली आहे, त्याची सवय सांगितलेली आहे. मी निबंध लिहित होतो या वाक्याचा काळ कोणता? तर हा आहे अपूर्ण भूतकाळ, म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया चालूच होती म्हणून त्याला अपूर्ण भूतकाळ किंवा रेती भूतकाळ असं म्हणतात. त्यानंतर 68 नंबरचा प्रश्न, रामाने आंबा खाल्ला आहे हा कोणता काळ आहे? तर हा आहे पूर्ण वर्तमान काळ. रामाने आंबा खाल्ला होता या ठिकाणी जर होता असतं तर तो पूर्ण भूतकाळ झाला असता, पण इथं आहे हे वर्तमान काळाचं सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यामुळं आपण याला असं म्हणू शकतो. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे, तो नेहमी खरे बोलत राहील या वाक्याचा काळ ओळखा. रीती भविष्य काळ आहे, कारण भविष्यामध्ये ही क्रिया चालूच राहणार आहे असं आपल्याला त्या ठिकाणी प्रतीत होत आहे. 70 नंबरचा प्रश्न, जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल हे वाक्य कोणत्या अर्थाचे आहे? तर हे आहे संकेतार्थी वाक्य. त्यानंतर वाक्य रूपांतर आणि वाक्य संश्लेषण यावर आपण काही प्रश्न पाहणार आहोत. किती सुंदर आहे हा ताजमहल या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य काय होईल? हा ताजमहल खूप सुंदर आहे अशा प्रकारे त्याचं होऊ शकतं. 72 नंबरचा प्रश्न, त्याच्याजवळ पैसे नाहीत या वाक्याचे होकारार्थी वाक्य काय होईल? तो गरीब आहे, तो पैशांशिवाय आहे अशा प्रकारचं त्याचं होकारार्थी वाक्य होईल. 73 नंबरचा प्रश्न, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास काय म्हणतात? केवळ वाक्य म्हणतात किंवा केवल वाक्य असं म्हणतात.
74 नंबरचा प्रश्न, ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात त्यास काय म्हणतात, तर त्यास मिश्र वाक्य असं म्हणत असतात. मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न 75, पाऊस आला आणि मोर नाचू लागला, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे संयुक्त प्रकारचे वाक्य आहे. त्यानंतर बघा विरामचिन्हे. विरामचिन्हावर काही प्रश्न आहेत. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह वापरतात, तर पूर्णविराम हे चिन्ह वापरत असतात. त्यानंतर दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात, तर अर्धविराम हे चिन्ह त्या ठिकाणी वापरत असतात. आणि त्याचं चित्र जे आहे त्याच्या समोरच या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर बघा 78, एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात, तर दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी वापरत असतात. 79वा प्रश्न, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरले जाते, तर ते संयोग चिन्ह वापरले जाते आणि ती संयोग चिन्ह एक छोटी रेष आडवी अशी लिहिलेली असते. त्यानंतर 80वा प्रश्न, वाक्यात कोणते विरामचिन्ह सुटले आहे? आई म्हणाली मी बाजारात जाते. तर अवतरण चिन्ह या ठिकाणी सुटलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. याचा घटक क्रमांक 17 आहे शब्दशक्ती आणि रस. आणि प्रश्न आहे 81वा, शब्दशक्ती. शब्दाचा मूळ व सरळ अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीला काय म्हणतात, तर त्याला अभिधा म्हणतात. त्यानंतर आम्ही गहू खातो या वाक्यात शब्दाची कोणती शक्ती दिसून येते, तर लक्षणा दिसून येते. म्हणजे लक्षणामध्ये जशाच तसं दिसत नसतं, त्याचा अर्थ त्याच्याशी निगडीत थोडासा वेगळा असतो. जसं की आम्ही गहू खातो म्हणजे आपण थोडंच गहू खातो, आपण गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवतो मग त्या खातो. म्हणून या ठिकाणी लक्षणा ही शक्ती आपल्याला दिसून येत असते. ठीक आहे. सूर्य मावळला या वाक्यातून वेगवेगळ्या व्यक्तींना निघणारा वेगळा अर्थ कोणत्या शक्तीमुळे मिळतो, तर व्यंजनामुळे मिळत असतो. त्यानंतर 84वा प्रश्न, शौर्य, पराक्रम किंवा युद्धाचे वर्णन करताना कोणता रस आढळतो, तर वीररस आढळत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 85वा, शांत रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर शम किंवा निर्वेद हे शांत रसाचा स्थायी भाव आहे. यानंतर 18वा घटक अलंकार. आणि यावरील प्रश्न क्रमांक 86, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आहे, तर यामध्ये उपमा अलंकार आहे. आभाळ याची उपमा दिलेली आहे. त्यानंतर 87वा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू या ओळीत कोणता अलंकार आहे, तर उत्प्रेक्षा अलंकार आहे. त्यानंतर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार यात कोणता अलंकार आहे, तर यामध्ये दृष्टांत अलंकार आहे. प्रश्न 89वा, एका शब्दाचे दोन अर्थ निघाल्यामुळे जिथे चमत्कृती साधते तिथे कोणता अलंकार होतो, तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार होत असतो. कारण एका शब्दाचे दोन अर्थ जेव्हा निघतात तेव्हा शब्द चमत्कृती होते, त्यालाच आपण श्लेष अलंकार म्हणतो. प्रश्न 90वा, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला कोणता अलंकार म्हणतात, तर याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणत असतात. पुढचा प्रश्न जो आहे 19वा घटक, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द यावर आधारित आहे. प्रश्न 91वा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही. राजीव, पंकज आणि अंबुज या सर्वांचे अर्थ जे आहेत कमळच होतात, पण सलील हा या शब्दाचा अर्थ होतो पाणी. म्हणून शब्द वेगळा कोणता आहे, सलील आहे. म्हणून तेच आपले योग्य उत्तर असणार आहे. नदी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. सरिता, सागर, तलाव, नद. तर हे तीनही ऑप्शन चुकीचे आहेत. सरिता ही ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. कृतज्ञ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, तर त्याचा योग्य शब्द आहे विरुद्धार्थी कृतघ्न. पुढचा प्रश्न 94वा, उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा अस्त आहे, कारण की उदय म्हणजे उगवणे आणि अस्त म्हणजे मावळणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण. 95वा प्रश्न, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर पवन हे वारा या शब्दाचा
समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न जो आहे म्हणी व वाक्प्रचार 20वा घटक यामधून आहे. तर पाहू काय आहे. नकाशावर नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? अस्तित्व नसणे असा त्याचा अर्थ होतो. कारण मूव्हीजमध्ये ही डायलॉग खूप मारली जाते. प्रश्न 97वा हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. नाईलाजाने शरण येणे किंवा हार मानणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 98वा आळवावरचे पाणी या म्हणीचा किंवा शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ काय? अतिशय अल्पकाळ टिकणारी वस्तू किंवा जीव प्राणी याला आळवावरचं पाणी असं म्हणत असतात. सॉरी, मला जांभळ्या येत आहेत, झोप येत आहे, तरीही व्हिडिओ बनवत आहे म्हणून मला तुम्ही एक लाईक द्यायला पाहिजे आणि आपल्या ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत काय करायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. असो, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 99 गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ योग्य अर्थ काय? मूर्खाला चांगल्या गोष्टींची किंमत कळत नाही हाच त्याचा अर्थ आहे. आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो आहे 100वा प्रश्न काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर जवळ असलेली वस्तू दूर शोधणे हा त्या म्हणीचा अर्थ आहे. यासह आपले 100 प्रश्न पूर्ण झाले. तुम्ही 100ला 100 प्रश्न पाहिले असतील तर तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचा फायदा तसा तुम्हालाही होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि काय अडचण असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मन भरून लिहा. आपण तुमचाही थोडासा विचार करू, तुम्ही माझाही थोडा विचार करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आपण आहोत एकाच देशाचे, एकाच राज्याचे, एकाच पृथ्वीवरचे आपण आहोत मानव, म्हणून मानवानं मानवाला सहाय्य करावं. तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असे माहितीपूर्ण आणि तुम्हाला TETत पास करण्यासाठी होतील तेवढे व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत आपण थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.